Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। बोले तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का? मी 12 वाजता राजीनामा देतो. लढा सांगायला पाहिजे, कळायला पाहिजे. शिंदेंच्या शिवसेनेचे रायगडमधील महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या एका विधानाची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. आमच्याच एका आमदारामुळे मला मंत्रीपद मिळू शकलं नाही असा थेट आरोप गोगावलेंनी केलाय. याच्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. अंबरनाथमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भरत गोगावले बोलत होते. ते नक्की काय म्हणाले ते आधी पाहूयात. म्हणजे ज्या वेळेला मंत्रिपदाची वेळ आली तुम्हाला समजणं पण गरजेचं आहे. चूक तर झाली, बाळाजी मागाशी बोलला तो नेपकिन खाकेत मारून जे काय सांगितलं काही वस्तू साहेबांनी आम्हाला विचारलं असेल काय करायचं. एक जण बोलला मी 12 वाजता राजीनामा देतो, त्याला समजवला. बोले तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का? मी 12 वाजता राजीनामा देतो. म्हणून साहेबांनी कदाचित त्याला आता शेडकोचं चेअरमन पद केलं. लक्षात. त्यानंतर एक किस्सा तर एवढा मोठा आहे, लढा सांगायला पाहिजे, कळायला पाहिजे. बोले की आता काय करू शकतो, तर मला मंत्रिपद नाही भेटलं तर माझी बायको आत्महत्या. आमच्या बायकोची काय? तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी राजीनामा देतो अशी धमकी आमच्याच आमदारानं दिली. त्यामुळे मला मंत्रिपद मिळू शकलं नाही. त्याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं असं म्हणत नुकतंच सिडकोचे अध्यक्ष झालेल्या संजय शिरसाटांवर गोगावलेंनी नाव न घेता निशाणा साधलाय. दरम्यान गोगावलेंच्या या गौप्यस्फोटावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात. ज्या दिवशी शिंदे फडणवीस मंत्री झाले त्यानंतर जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर मी राजीनामा देणार होतो. त्याची कारणं वेगळी आहेत. हा विषय बाहेर यायला नको हवा होता. गोगावले बोलून जातात, त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागतं. पण आम्ही कुणी एकमेकांवर नाराज आहोत असं नाही. आमचा शिंदेंवर विश्वास आहे असं म्हणत संजय शिरसाट यांनी यावेळी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. भरत गोगावले हे दीर्घकाळापासून मंत्रिपदासाठी इच्छुक होते. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं गोगावलेंनी आपली नाराजी अनेक वेळा व्यक्त केली आहे. त्यांना एसटी मंडळाचं अध्यक्षपद आता देण्यात आलंय. दरम्यान या सगळ्यांमध्ये आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोगावलेंनी आपल्याच पक्षाच्या आमदारावर थेट आरोप केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.